तुळजाभवानीच्या मौल्यवान अलंकार गहाळ प्रकरणी अखेर मयत 4 महंतांसह 7 व्यक्तींवर तुळजापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय. गहाळ अलंकारात सोने चांदीच्या मौल्यवान वस्तू तसेच चांदीचा मुकुट, त्रिशूळ, प्रभावळ आणि धुपारत यांचा समावेश आहे. ते तुळजापूर मंदिरच्या दागिनीमध्ये कलेक्टर साहेबांनी एक कमिटी स्थापन केले होते. हे कमिटीचं रिपोर्ट 6 महिन्यापासून त्यांचं मोजणी वगैरे प्रक्रिया चालू होतं. ह्याचं रिपोर्ट आम्हाला 2 दिवस पहिले ते प्राप्त झालं होतं. ह्याच्यामध्ये आणखी काही क्वेरी होतं. ते क्वेरी अनुसार आम्ही आणि कलेक्टर साहेबांनी ते परत चर्चा करून ह्याच्यामध्ये कोणाचं जबाबदारी होतं आणि ते दागिने ठेवण्याचं जबाबदारी कोणाकोणाचं होतं ते सगळं कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही काल रात्री गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनला दाखल केले. ह्याच्यामध्ये 420 419 आणि असं वेगळं सेक्शन्स आम्ही लावून गुन्हा दाखल केले. याच्यामध्ये जे महंत आहे खास करून जे 3 महंत आहे त्यांचं आरोपीचं लिस्टमध्ये नाव आहे. काय प्रकार होतो तो? तर ह्याच्यामध्ये हेच प्रकार होतं की जे दागिने मंदिरमध्ये जे 3 प्रकारचं असतात. एक तर जे भाविक ते सोनं या चांदी देतात त्या मंदिरला देवीला, ते एक पेटीमध्ये ठेवतात. दुसरं ते दान पेटीमध्ये जे दागिने या पैसे एक्सेट्रा देतात ते एक आहे. आणि जे पारंपरिक आलेले जे दागिने आहे देवीचं दागिने ते एक दुसऱ्या पेटीमध्ये ठेवतात. असं वेगवेगळं पेटीमध्ये ते मोजणी झाल्यानंतर आम्हाला ते कमिटीला समजून आले की ह्याच्यामध्ये काही दागिने मिसिंग आहे. तर ते अनुसार गुन्हा दाखल आहे. ह्याच्यामध्ये किती क्वांटम मिसिंग आहे, आणखी रजिस्टर्स कोणाकोणाचं होतं आणि कोणाच्या ताब्यामध्ये होतं हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल. आज आम्ही SIT स्थापन करण्याचाही एक आदेश काढलेले आहे. त्याच्यामध्ये DYSP, PI आणि PSI असं 3 अधिकारी हे पूर्ण तपास हे पूर्ण करणार आहे. काही मयत लोक आहेत असं माहिती आहे. हां, ते जे 1962 पासून हे सगळं त्यांनी रजिस्टर्स आणि दागिने बघितलेले आहे. याच्यामध्ये काही महंत जे होते ते मयत आहे आणि आणखी काय काय निष्पन्न होतील हे सगळं तपासमध्ये समोर येणार. गहाळ अलंकार प्रकरणी जिल्हाधिकारी तथा तुळजापूर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 6 महिन्यांपूर्वी 16 व्यक्तींची समिती गठीत केली होती. समितीच्या तपासात अनेक मौल्यवान अलंकार गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. समितीचा अहवाल आल्यानंतर तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक सोमनाथ माळी यांनी मयत महंत, मयत धार्मिक व्यवस्थापक, सेवेदार यांच्यासह इतर 7 व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली होती. तक्रारीनुसार कलम 420, 406, 409 आणि 381 अन्वये गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास पारदर्शक व्हावा अशी मागणी तक्रारदार पुजारी किशोर गंगणे यांनी केली आहे. आपली जी तुळजाभवानी मातेला जे वेगवेगळे वाहिक सोनं असतं, त्याचबरोबर आपल्याकडे जे ट्रॅडिशनल बरंचसं सोनं आहे, त्याच्या अनुषंगाने संपूर्ण तपासणी, त्याच्यामध्ये प्रामुख्याने महंतांकडील सोनं असतं, धार्मिक व्यवस्थापनेकडील सोनं आणि इतर जे आपले वाहिक आपल्या भक्तांनी दिलेलं जे सोनं आहे, त्याच्या अनुषंगानं आम्ही साधारणतः 2 वेळा ते आमचे पूर्ण जे जुनं रेकॉर्ड आहे त्याच्या अनुषंगानं पूर्ण त्याची मोजणी केली. त्यामध्ये आपल्याला काही तफावत आढळून आली होती. त्यानंतर आमच्याकडे जी एक प्रशासकीय समिती होती ज्यांच्याकडे त्या दागिन्यांचा ताबा आहे, त्या अशा सर्व व्यक्तींना त्यांचं ते म्हणणं मांडण्याची संधी दिली. त्यानंतर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आणि त्याच्या अनुषंगानं काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या रिपोर्टच्या अनुषंगानं जे कोणी जबाबदार व्यक्ती आहेत, जे महंतांकडील असेल तर महंतांचा आहे, काही ठिकाणी तिथं आपल्या धार्मिक व्यवस्थापकांचा रोल आहे. ते जे प्रामुख्याने चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणावर आहेत, त्या दागिन्यांची जबाबदारी आणि ते असलेली ज्यांच्या आमच्या अहवालानुसार जे जबाबदार ज्यांच्याकडे ताबा आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर पोलीस याच्यामध्ये पुढची डिटेल तपासणी करतील, चौकशी करतील आणि जे आपले त्याच्यामध्ये रिकव्हरी असेल किंवा चार्जशीट दाखल करण्याची कारवाई ती पुढं होत राहील.